शहरात रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या शिंदे गटाच्या तथाकथित समाजसेवेच्या नावाखाली वसुली केंद्रावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा त्या ठिकाणी शिवसेनेच्या केबिन्स उभारण्यात येतील असा आक्रमक इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या मागणीसाठी आज कोल्हापूर महानगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। शहरातील गोरगरिबांच्या टपऱ्या, हातगाड्या आणि लहान केबिनवर कोणताही विचार न करता कारवाई करणाऱ्या महानगरपालिकेला शिंदे गटाची ठिकठिकाणी उभारलेली वसुली केंद्र का दिसत नाहीत असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। अतिक्रमण विभागावर दबावाखाली काम केल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी करण्यात आला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की समाजसेवेच्या नावाखाली या केंद्रांमधून खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू असून बिल्डर, उद्योगपती आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून टक्केवारीच्या स्वरूपात पैसे घेत जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून सुरू असलेली ही कृत्ये त्यांच्या विचारांशी विसंगत असल्याचेही त्यांनी नमूद केले। प्रशासनाने लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली न काम करता सर्वसामान्यांच्या हिताचे निपक्ष भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। जर या वसुली केंद्रावर कारवाई झाली नाही तर दर आठवड्याला त्या ठिकाणी शिवसैनिक कार्यालय उभा करतील असा इशारा देण्यात आला। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असाही स्पष्ट इशारा देण्यात आला। या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, ज्येष्ठ शिवसैनिक, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महिला जिल्हा संघटिका, नगरसेवक विशाल देवकुळे, उत्तर विधानसभा प्रमुख मंजित माने, शहर प्रमुख रीमा देशपांडे, महिला शहर संघटिका नावेज मुल्ला, राज्य संघटक यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाने तत्काळ कारवाई करून शहरातील अतिक्रमणावर समान निष्कर्ष लावावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा शेवटी देण्यात आला।